लहानपणी कदाचित आपण हा सर्व खेळ खेळत असू. कोणाला विचारायचं तू मला घाबरतो की वाघाला, आणि तो म्हणायचा की मी वाघाला घाबरतो. आणि मग त्याच्याजवळ समोर जाऊन अशी टाळी वाजवली की त्याची डोळ्यांची उघडझाप झाली की म्हणायचं की अरे तू मला पण घाबरला. आपण सर्वजण घाबरतो, कधी ना कधी घाबरतो. निरनिळ्या प्रकारची भीती आपल्याला असते. प्रकर्षाने काही काही वस्तूंची, काही काही लोकांची, काही काही सिच्युएशनची आणि कदाचित काल्पनिकरित्या काही गोष्टींची आपल्याला भीती वाटत असते. मला पण भीती वाटते. मला खूप जास्त पाण्याची भीती वाटते. इतकंच नव्हे, उंचीची सुद्धा मला खूप भीती वाटते. आणि एका दिवशी माझे जे कलिग्स होते त्यांच्याबरोबर सेंट थॉमस चर्च जो मनोरा आहे त्याच्यावर चढायचं होतं आणि सर्वजण चढत होते. मी 1, 2 आणि ऑलमोस्ट 3 पर्यंत पोहोचलो आणि शेवटचा एक भाग राहिला होता. आणि मी बाहेर बघितलं, ते खूप उंच वाटत होतं आणि माझे गुडघे हातायला लागले. मी त्यांना म्हटलं आता मी इथंच बसतो, तुम्ही जाऊन या. ते जाऊन आले आणि मी पण मला खूप नवल वाटतं की रॉकफेलर टावर आणि आता वर्ल्ड ट्रेड सेंटर नवीन जे न्यूयॉर्कला आहे तिथं मी कसा गेलो मला माहीत नाही, पण मला भीती वाटते. आपल्या सर्वांना भीती वाटते. अर्थात वाघाची भीती वाटते, काही काही लोकांना कॉक्रोचची सुद्धा भीती वाटते, पालीची भीती वाटते. भीती कशाची वाटेल माणसाला काहीच सांगता येत नाही. एक दिवशी एक ग्रस्त सद्ग्रस्त एका टॅक्सीमध्ये बसले आणि टॅक्सीमध्ये बसले असताना ते ग्रस्त टॅक्सी ड्रायव्हर बरोबर काहीतरी बोलायला लागले. पण टॅक्सी ड्रायव्हरचं काही त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. टॅक्सी ड्रायव्हर आपली टॅक्सी चालवत होता आणि म्हणून या पॅसेंजरनी, मागे बसलेल्या पॅसेंजरनी त्यांच्या पाठीवर अशी थाप मारली की त्याचं लक्ष वेधण्यासाठी. पण थाप मारल्या मारल्या तो टॅक्सी ड्रायव्हर इतका घाबरला, ऑलमोस्ट त्याच्या स्टेअरिंगवरचं त्याचं कंट्रोल गेलं आणि गाडी इकडून तिकडे तिकडून इकडे अशी जायला लागली. कसं तरी शिकस्त करून जेव्हा पॅसेंजर म्हणाले बाबा काय झालं, थांब 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 थांब, शिकस्त करून फार मोठ्या शिकस्तीने ती टॅक्सी त्याने थांबवली आणि दोघांचेही प्राण वाचलेत. तर पॅसेंजरने विचारलं साहेब तुम्ही कशाला एवढे घाबरलात? मी फक्त तुमच्या खांद्यावरती फक्त तुमचं लक्ष वेधण्यासाठी थाप मारली. तर टॅक्सी ड्रायव्हरने माहीत काय सांगितलं? टॅक्सी ड्रायव्हर म्हणे पहा, आजचा माझा पहिला दिवस आहे टॅक्सी चालवायचा, पण गेली 17 वर्ष मी शववाहिनी चालवत होतो, हर्स चालवत होतो, आणि जेव्हा तुम्ही थाप मारली तर तुम्हाला माहित आहे माझं काय झालं असेल म्हणून. हा, ही भीती आहे, पुष्कळ प्रकारची भीती आहे. पण आज पवित्र शास्त्रातून ही जी वचनं आपण वाचलेली कृष्णवर्तमान पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला अशा काही व्यक्ती दिसतात, आपल्या निदर्शनात असतात की ज्या घाबरल्या होत्या. जे जे सर्व लोक होते ते निर्णय कारणामुळे घाबरले, पण प्रभूच्या दूताने त्यांना सांगितलं, प्रभूच्या सेवकाच्या द्वारे देवाने त्यांना सांगितलं की घाबरू नकोस, घाबरू नकोस म्हणून. आणि यशाच्या पुस्तकामध्ये 2 अध्यायामध्ये 7 आणि 9 प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या विषयी भाकीत केलेला आहे. यशा 7 मध्ये वातावरण फार विचित्र होतं. आज त्यावेळेस राजा आहाज होता, यहुदाचा राजा आहाज होता आणि शत्रू सैन्य येऊन ठेपलेलं होतं आणि ते स्वारी करणार होतं. आणि देवाला त्याला सांगायला पाहिजे होतं की बाबा तू काही घाबरू नको, तू काहीतरी चिन्ह माग पाहिजे तर, आणि तो चिन्ह मागायला काही तयार नव्हता. पण अशा घाबरलेल्या परिस्थितीत, भेदरलेल्या परिस्थितीत देवाने त्याच्या लोकांना तो आताही वाचवू शकतो आणि अल्टिमेटली तो वाचवणारच आहे म्हणून एक जे चिन्ह दिलं, ते चिन्ह देण्याच्या अगोदर असं म्हटलं की तू घाबरू नको. Then God offered him a sign, and Ahaz when he refused, God gave him a sign, fulfilling long after Ahaz was no more over there. And God said, the virgin will be with a child and will give birth to a son, and you will call him Emmanuel. He will eat curds and honey when he knows enough to reject the wrong
अँड चूज द राईट. प्रभूने तेव्हाच चिन्ह दिलं की इमॅन्युअल, आम्हाबरोबर देव असणार. गॉड इज गोइंग टू बी विथ अस. इवन नाव ही कॅन बी विथ यू राईट नाव, बट ही वॉज नॉट विलिंग टू टेक द हेल्प. बट गॉड डिड टेल हिम, घाबरू नकोस, घाबरू नकोस. देवाचं सान्निध्य आज तुझ्या बरोबर आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे हे सान्निध्य लोकांबरोबर राहणार आणि त्या लोकांचा उद्धार तो करणार आहे. योसेफाची जर आपण उदाहरण घेतलं, योसेफाची परिस्थिती फार विचित्र होती आणि मत्ते ऋषभत्म्याचा पहिला अध्याय 18 ते 21 मध्ये आपल्याला वृत्तांत वाचायला मिळतो. योसेफ आणि मैया यांची मागणी झालेली होती. वाग्दत्त हा शब्द वापरलेला आहे त्या ठिकाणी. दे वर एंगेज्ड, Joseph and Mary, but Joseph was having a lot of doubt whether to go ahead with his marriage or not. And you know the problem was Mary was pregnant. Maria ही गरोदर होती आणि मग तो विचार करायला लागला की अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे फार लोकांमध्ये नाव आपलं बदनाम होणार आहे, म्हणून गुपचूप तिला सोडून द्यायचं, गुपचूप डिव्होर्स घ्यायचा. आणि या अशा विचित्र परिस्थितीत when he was caught in a very tight situation, the angel of the Lord appears to him in dream and tells him, do not be afraid, fear not. आणि त्याने त्याला एक्सप्लेन केलं की तू विचार करत आहे पण तसं काही करू नको, कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गरोदर झालेली आहे. प्रभूने तिला देवदूताच्या द्वारे त्याला स्पष्ट सांगितलं की हा जो पुत्र प्रसवणार आहे याच्याद्वारे जगाचं तारण होणार आहे आणि ही एक मोठी कामगिरी. स्वतःचं जीवन देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो जगाचा तारणार आहे त्याच्या सेवेमध्ये याचा एक हातभार लागणार आहे. आणि त्याला सांगितलं तू काहीच घाबरू नको, पण हे होऊ दे, तिला काही सोडू नको म्हणून. आणि या परिस्थितीत तो जेव्हा संभ्रमात होता, जेव्हा तिला सोडून देण्याच्या विचारात होता, देवाच्या दूताने त्याला सांगितलं, गॅब्रिएलने, की तू घाबरू नको, फिअर नॉट. दुसरं उदाहरण आपल्याला जखर्याचं दिसतं. आणि जखर्या हा त्याची पत्नी अलिशिबा आणि बाप्तिस्मा करणारा योहान यांचे ते दोघं आई वडील. लूक ऋषभवर्णन पहिला अध्याय 5 ते 19 मध्ये हा वृत्तांत आपल्याला वाचायला मिळतो. हे लोक त्यांना पुत्र व्हावा म्हणून प्रार्थना करत होते. बराच काळ त्यांनी प्रार्थना केली, पण प्रार्थना करून सुद्धा त्यांना पुत्र मिळाला नाही, त्यांना ते दान मिळालं नाही. आणि मग अर्थातच त्यांचं वय वाढलं आणि वयातीत झाल्यानंतर पुत्राची आशा त्यांनी सोडून दिली होती. एवढी प्रार्थना करून आशा सोडून दिली. पुष्कळदास होता, आपण प्रार्थना करतो काही गोष्टीसाठी आणि नंतर आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला उत्तर मिळत नाही, आपण मग थांबवतो. अर्थात देवाची काही इच्छा आपल्याला कधीच माहीत नसते, त्या बाबतीत आपण थांबवतो. पण यांनी प्रार्थना थांबवली की नाही मला माहीत नाही, पण देवदूताने जे त्याला उत्तर दिलं त्याच्यावरून आपल्याला असं कळतं की त्याने प्रार्थना कदाचित थांबवलेली नाहीये. आणि हे दोघं कदाचित निराश होते आणि पुत्र संतान नाही आहे म्हणून त्यांना फार वाईट वाटत असेल, वरीड होते ते. आणि दिस इलस्ट्रेशन ऑफ झकारिया अँड हिज वाईफ एलिझाबेथ, when they wanted a child and they were praying for a child according to their expectations, at that time they did not get a child. पण अशा प्रसंगी प्रभूचा दूत आला आणि त्याने जखर्याला म्हटलं, जेव्हा तो मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेला आणि सर्व लोक त्याची वाट पाहत होते बाहेर येण्याची, पण त्याला उशीर लागला कारण देवदूत त्याच्या समोर आला आणि त्याच्याबरोबर बोलायला लागला. अर्थात तो घाबरला, मरियेप्रमाणे तो पण घाबरला. आणि देवदूताने त्याला सांगितलं की हा जो एक नॅझरीन तुझ्या पोटी जन्माला येणार आहे,
बाप्तिस्मा करणारा योहानाविषयी सांगितलं, त्याच्या जीवनाविषयी सांगितलं आणि देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचा मार्ग तयार करण्यासाठी तो येणार आहे म्हणून त्याला सांगितलं. पण देवदूताने एक गोष्ट सांगितली, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर तुला मिळालेलं आहे. त्याच्या नैराश्यमन परिस्थितीमध्ये त्याने सांगितलं, तुझ्या प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. When this couple was worried and they were very sad because they had not had putra santan, the son that they wanted. And the angel said, your prayers are answered. Your prayers are answered. And the kind of a satisfaction and joy that was brought with the message while they were in a very bad situation. पुढे आपण जातो तेव्हा अजून एक इलस्ट्रेशन आपल्याला वाचायला मिळतं आणि ते म्हणजे मरियेचा आत्ताच आपण वृत्तांत वाचला. मरिया हिला प्रभूचा दूत जेव्हा दर्शन दिलं प्रभूच्या दूताने तेव्हा ती घाबरली असं म्हटलेलं आहे. प्रभूच्या दूताला बघून ती घाबरली आणि त्याने दूताने जो संदेश तिला दिला त्यामुळे ती संभ्रमात पडली. कारण तिचा जो प्लॅन होता की योसेफाबरोबर लग्न करायचं आणि लग्न झाल्यानंतर व्यवस्थित संसार करायचा. पण लग्न होण्याच्या अगोदर वाग्दत्त परिस्थितीमध्ये देवदूत म्हणतो की पवित्र आत्म्याच्या द्वारे तू गरोदर राहणार आहेस आणि तू पुत्र प्रसवली. येशू ही ती घाबरणाऱ्याची गोष्ट आहे की लग्नाच्या अगोदर तुम्ही जर प्रेग्नंट आहात, कुठलीही तरुण कुमारी प्रेग्नंट राहील तर ही पण गोष्ट फार वाईट आहे. जसं योसेफासाठी फार मोठा प्रेडिकामेंट होतं हे, हिच्यासाठी सुद्धा हा संदेश हा प्रचंड घाबरवणारा होता. पण प्रभूच्या दूतेने तिला म्हटलं की तू घाबरू नको. यू हॅव फाउंड फेवर विथ गॉड. परस्पराची कृपा तुझ्यावर झाली, तू घाबरू नको. काय घाबरायची गरज आहे? परस्पराची कृपा तुझ्यावर झालेली आहे. जरी ती घाबरलेली होती, देवदूताच्या दर्शनाने आणि त्याच्या मेसेजने, though Mary was frightened to see the angel of the Lord right in front of her and also the message that was delivered by him, the angel said, don't be afraid. तू घाबरू नकोस कारण परस्पराची कृपा तुझ्यावर झालेली आहे. You have found favor with God. शेवटचं उदाहरण आपण बघतो आणि ते म्हणजे मेंढपाळ लोकांचं. मेंढपाळ लोक नेहमीप्रमाणे रात्री रानामध्ये आपल्या कळप चारत होते. त्यांचं नित्याचं जीवन होतं ते. आणि कुठल्या परिस्थितीत होते ते? जंगलामध्ये, रानामध्ये, साधे भोळे लोक बिचारे. आणि त्यांना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची बातमी सांगण्यासाठी देवदूत आणि देवदूताचा थवाच्या थवा आकाशामध्ये त्यांनी बघितला तेव्हा ते सुद्धा घाबरले. कारण त्यांच्या स्वप्नी ध्यानी मनी कधीच नव्हतं की एका विशिष्ट रात्री त्यांना देवदूतांचं दर्शन होईल आणि देवदूत चक्क त्यांच्याबरोबर बोलतील आणि त्यांना संदेश सांगतील. या साध्या भोळ्या मेंढपाळ लोकांना देवाकडून देवदूताच्या द्वारे हा संदेश मिळावा, ती एक त्यांना घाबरवणारी परिस्थिती होती. पण प्रभूचा दूत त्यांना असं म्हणाला की तुम्ही घाबरू नका, कारण जो आनंद पूर्ण जगाला होत आहे त्याची बातमी आम्ही तुम्हाला देत आहोत. त्यांच्या घाबरट परिस्थितीतून एक चांगलं त्या मेसेजमधून त्यांना चांगलं काही निष्पन्न होणार आहे. ते म्हणजे भरपूर मोठा आनंद, ग्रेट जॉय. The angel said, don't be afraid, for I proclaim to you good news of a great joy that will be to all people. Today, Savior, who is Messiah, the Lord, was born for you in the city of David. जगाचा तारणारा जन्मला आहे. त्या काळची परिस्थिती तारणाऱ्याचा अपेक्षा करणाऱ्याची होती. सर्व लोकांना जी काही पॉलिटिकल परिस्थिती होती तेव्हाची, आपल्याला माहित आहे की रोमी साम्राज्य होतं, त्यातून सुटका होण्यासाठी सर्वच लोक
मसायाची किंवा सोडवणाऱ्याची वाट पाहत होते. आणि हे साधे भोळे हे पण सुद्धा वाट पाहत होते. आणि या परिस्थितीत राहत असताना त्यांना एक आनंदाची बातमी त्यांचं संपूर्ण भीती घालवून त्यांना आनंद दिला. आणि आपल्याला माहित आहे की नंतर ते गेलेत आणि प्रभूचं दर्शन त्यांनी घेतलं. तुम्हाला माहित, सध्या हे चारही दर्शन जर आपण एकत्रित केले तर त्यामध्ये एक मोठं एक छोटंसं वाक्य, लहानसं पण एक फार प्रचंड मोठं मिनिंग असलेलं वाक्य आहे. आणि ते फिअर नॉट, डू नॉट बी अफ्रेड. आपल्याला निरनिळ्या प्रकारची भीती आहे. सध्याचं वातावरण जे आहे ते आपल्याला माहीत आहे की कोविड-19 याची भीती आहे सर्वांना. एक इलस्ट्रेशन मी वाचलं, मी देणार नव्हतो कारण वेळ होऊन जातो. पण एका ठिकाणी काही लोक एका साधूकडे गेले आणि त्या साधूला त्यांनी विचारलं की यावेळेसचा हिवाळा कसा खूप कडक राहणार का? साधूला काय माहित नव्हतं. त्याने म्हणत ठीक आहे, मी जरा विचार करून तुम्हाला सांगतो. आणि मग साधू पुढे गेला. माहित आहे, तो गेला हवामान केंद्रामध्ये आणि त्या लोकांना विचारपूस केली की हिवाळा कसा असणार. त्यांनी सांगितलं फार कडक असणार. मग त्या लोकांना त्याने सांगितलं की हिवाळा फार कडक असणार. तुम्ही असं करा की जंगलातले सर्व लाकडं जमा करा आणि हिवाळ्याची तयारी करा. काही दिवसांनी परत लोक आले साधूकडे, विचारायला लागले की हा जो हिवाळा येणार आहे, हिवाळा जास्त कडक राहणार की साधारण राहणार? तो म्हणाला हो बहुतेक कडकच राहणार, मी तुम्हाला सांगतो. परत हवामान केंद्राकडे जाऊन त्याने विचारलं आणि त्यांना सांगितलं कडक राहणार म्हणून. असं 2-3दा झाल्यानंतर लाकडं खूप जमा केले आणि शेवटी जेव्हा हवामानाकडे तो गेला, केंद्राकडे गेला, तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की त्याने म्हटलं की कडक हिवाळा राहणार का? म्हणे एवढं काय आम्हाला माहित नाही, बहुतेक नसणार म्हणे, साधंच असणार. पण म्हणे लोक जाऊन एवढे लाकडं जमा करत आहेत तर त्यावरून आम्हाला कळतं की बहुतेक कडकच हिवाळा राहणार म्हणून. आणि या भीतीमुळे सुद्धा पुष्कळदा लोक दगावतात, त्यांच्यावर वाईट परिणाम होतो. आणि असं म्हणतात की पुष्कळसे लोक भीतीने सुद्धा, आजाराच्या भीतीने सुद्धा त्यांच्यावर वाईट दुष्परिणाम होतात. आपल्याला कुठल्या प्रकारची भीती आहे ही सोडून कधी कधी पुष्कळदा फ्युचरची गोष्ट आपल्याला भीती असते की आपलं पुढे कसं होणार, आपण गेल्यानंतर आपल्या मुलांचं कसं होणार, आपल्या कामाविषयी आपल्याला भीती असते, आपल्या स्वास्थ्याविषयी आपल्याला भीती असते. आणि भीती अवतीभोवती आपल्या असतेच. पण ही भीतीमध्ये राहणं फार धोक्याचं आहे. आणि सर्व प्रकारची भीती, वास्तविक माणसाचा स्वभाव, या स्वभावामध्येच भीती आहे, त्याच्या स्वभावामध्येच भीती आहे. जशी काळोखाची भीती सर्वांना वाटते आणि निरनिळ्या प्रकारची भीती तशी वाटते, तशीच ज्या गोष्टीची कल्पना आपण करू शकत नाही की आपलं कसं होईल त्याची प्रामुख्याने आपल्याला भीती वाटते. पण तुम्हाला माहिती, या चारही लोकांचं जीवन देवाच्या त्या छोट्याशा मेसेजमुळे त्यांचं जीवन बदलून गेलं. All these 4 people had their own plans for their life. But with the message from God, there was a turning point to the life of all those people. त्यांचं जीवन बदलून गेलं. And therefore, आपण असं म्हणू शकतो की आपण ज्याही परिस्थितीत आपण आहोत किंवा whichever situation we are caught in today, we need to hear this soothing message from God. Do not fear. Do not fear. Why? Emmanuel. Emmanuel, God with us. याचा विसर आपल्याला पडतो की सर्व परिस्थितीमध्ये इमॅन्युएल, गॉड विथ अस, देव आपल्या बरोबर आहे त्याच्या पुत्राच्या द्वारे. आणि हे शब्द जर आपण ऐकतो, या शब्दांवर, या मेसेजवर आपण विश्वास ठेवतो, तर आपलं जीवन आपल्यासाठी सुसह्य होतं. जर योसेफ, जखर्या, मरिया आणि जे शेपर्ड होते
त्यांचे प्लॅन्स तसेच त्यांनी ठेवले असते आणि या मेसेजवर विश्वास ठेवला नसता तर मग काय झालं असतं. पण तसं झालं नाही. शेपर्डने विश्वास ठेवला, सर्वांनी विश्वास ठेवला या मेसेजवरती आणि त्याप्रमाणे त्यांनी कृती केली. जर आपण विश्वास ठेवतो प्रभूच्या वचनावर आणि तशी कृती करतो तर त्यामध्ये आपल्याला खूप मोठा आशीर्वाद आहे. डू यू नो दॅट गॉड्स प्लॅन्स डू सरपास ऑल आवर प्लॅन्स. त्याचे योजना त्याच्या योजना आपल्या संबंधाने आपण ज्या आपल्या योजना ठरवतो त्याच्यापेक्षा कितीतरी अगाध आहेत, प्रचंड मोठा आहे, ज्याचं आकलन सुद्धा आपल्याला होत नाही. पण पवित्र शास्त्रामध्ये हा जो मेसेज आहे फिअर नॉट किंवा डू नॉट बी अफ्रेड, हा साधारण जवळपास 365 वेळेस आलेला आहे. आणि वर्षाचे दिवस किती असतात? 365. म्हणजे रोज सकाळी आपण याची आठवण करून घेऊ शकतो. बी नॉट बी अफ्रेड, डू नॉट बी अफ्रेड. वाय? God is with us. Why? He is Emmanuel. Why? He is the Savior. Why? तो आपल्याला सोडवणार आहे. Why? He is the answer for all our problems. आणि म्हणून आज देवाला, मला माहित नाही आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत, कुठल्या मनस्थितीमध्ये आहोत, कुठला त्रास, कुठल्या प्रकारच्या कष्ट आपल्याला सहन करावं लागत आहे मला माहित नाही. आणि पुष्कळदा फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, पुष्कळ ठिकाणी नाबंदी आहे, पुष्कळ ठिकाणी डिवोर्सवरती परिस्थिती आलेली आहे, पुष्कळ वेळेस बऱ्याच लोकांचे काम गेलेले आहेत या दिवसामध्ये, पुष्कळ लोकांना निर्णय प्रकारचे आजार आहेत आणि निर्णय नाना प्रकारे आपण ग्रासलेला आहोत, नाना प्रकारे आपल्यावर संकट येतात. आणि हे जो काही त्रास आहे, हे काही संकट येतात, हे सर्व वास्तविक परिणाम आहे तो जो एदेन बागेपासून सुरू झाला, जे देवाने पापामुळे जो परिणाम माणसावर झाला आणि जो शाप वास्तविक माणसाला मिळाला, मरण आणि कष्ट सर्व प्रकारचे, हे त्याचा हा भाग आहे आणि ते असणार. पण आपल्यासाठी गुड न्यूज ही आहे की तरीही देव आपल्याला सांगत आहे, यू बेटर नॉट वरी. तुम्ही घाबरायला नको. You fear not despite the situation because right now God is with us. आणि हे स्तोत्र आपल्या सर्वांना माहित आहे, 23वा स्तोत्र. त्या ठिकाणी हाताच्या पलीकडे गेलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा स्तोत्रकर्ता म्हणतो की मी घाबरणार नाही. का? मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टांना भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात, म्हणून मी घाबरणार नाही. शद्रक, मिशक आणि अबेदnego यांना जेव्हा राजाचा अवमान आणि त्याची आज्ञा मोडल्यामुळे तप्त भट्टीमध्ये अग्नीच्या 7 पट पेटवलेल्या ते टाकणार होते, केवळ राजाच्या मूर्तीला त्यांनी नमन केलं नव्हतं आणि शेवटपर्यंत त्यांना चान्स होता की त्यांनी नमन करावं आणि भट्टीत त्यांना मग टाकता येणार नाही. पण माहिती त्यांनी काय उत्तर दिलं राजाला, की आमचा देव, बघा किती निडर ते होते, इमॅन्युअल आमच्या बरोबर देव, आमचा देव आम्हाला या भट्टीतून, या अग्नीतून सही सलामत सोडवणारा देव आहे. पण जरी त्याने नाही सोडवलं तरी आम्ही मात्र त्या मूर्तीला नमन करणार नाही. they were not fearful. ते घाबरले नाही, कारण त्यांना माहित होतं की देव त्यांच्या बरोबर आहे. आणि राजाला दिसतं 3 लोकांना टाकलं, चौथी व्यक्ती दिसती फिरताना, आणि ज्यांनी टाकलं ते होरपळून निघाले, पण हे लोक सही सलामत त्यामध्ये चांगले गोल गोल फिरत होते. गॉड विथ अस, इमॅन्युअल. मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. यशाया 41:8-13 मी वाचतो आणि मी बंद करत आहे. आणि याच एका मोठ्या आशेने, हा आशेचा संदेश
आज आपल्या सर्वांकडे येत आहे आणि देव आपल्याला वारंवार सांगत आहे आणि आजही सांगत आहे की आपली कुठलीही परिस्थिती त्याच्या आवाकाच्या बाहेरची नाही आहे. काहीही असो, कारण तो आपल्या बरोबर आहे. And it makes a hell of difference, lot of difference. When God is with us, the situation changes. In the boat, while disciples were there, despite the storm in the sea, because Jesus was there, he could calm everything. Though they were afraid, he could calm everything. It makes difference. It makes a huge difference when God is with us. आणि देवाने आपल्याला सांगितलेलं आहे की मी तुझ्या बरोबर आहे, इमॅन्युअल. यशाया 41:8-13 मी वाचत आहे. माझ्या सेवका इस्रायला, माझ्या निवडलेला याकोबा, माझा मित्र अब्राहम ह्याच्या संताना, मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत आणले. तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही. तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करता आहे. मी आपल्या नीतिमत्वाच्या उजव्या हाताने तुला सावरतो. पहा, जे तुझ्यावर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजित होतील. तुझ्याशी झुंजणारे शून्यवत नष्ट होतील. तुझ्याशी लढणाऱ्यांना तू गुंडाळीशील, पण ते तुला सापडायचे नाही. तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांचा न्यायनाट होईल, कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे, भिवू नकोस, मी तुला सहाय्य करतो. आणि आज देवाचा संदेश या ॲडव्हेंट सीझन मध्ये, ड्युरिंग दिस ॲडव्हेंट सीझन, Advent 3, the message of God to each individual, each worshipper is, do not be afraid. Do not be afraid. I am with you. Do not be afraid. Emmanuel, he is with us. Do not be afraid. He is the Savior. He is Jesus. He is Jesus, the Savior of the world. आणि हा संदेश आपण विश्वासाने ग्रहण करूया. प्रभू म्हणतो, भिवू नकोस, मी तुला सहाय्य करतो. भिवू नकोस, मी तुला सहाय्य करतो. आपण प्रार्थना करूया. पित्या, आजच्या तुझ्या वचनाबद्दल तुझे मनापासून उपकार म्हणतो. या तुझ्या सुंदर, गोड, समाधान, शांती आणि भय नष्ट करणाऱ्या मेसेज बद्दल तुझे मनापासून उपकार मानतो. विश्वासाने ग्रहण करून हा संदेश आमच्या जीवनामध्ये रोज आणि वेळोवेळी उतरवण्यासाठी आम्हाला तू मदत कर, सहाय्य दे. येशू आमचं तारणाऱ्याच्या नावात प्रार्थना ऐकते म्हणून स्वीकार. आमेन.